नीटची पेपर परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्यानंतर या देशातील विद्यार्थ्यांनी जंतर मंतरमध्ये आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला। काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या नावाने हे आंदोलन आधीच पुकारलेलं होतं। अशा वेळेस परवाच्या दिवशी ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या या हिटलरशाही वृत्तीमुळे झाला। अनेक देशातील लहान लहान मुला मुलींवर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मरेपर्यंत मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। इथपर्यंतच हिटलरशाही थांबली नाही तर नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये RSS आणि भाजपने गुंड जे पोसून ठेवलेले होते, जे खाजगी सुरक्षा रक्षक होते, त्यांनी सुद्धा या देशातील विद्यार्थ्यांना पिटाई करण्याचं काम केलं। याचा जाब विचारण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींना परवाच्या दिवशी आमचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या देशाच्या संसदेमध्ये त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। या विषयावर चर्चा घडवून आणावी म्हणून त्यांनी मागणी केली, परंतु ही मागणी धुडकावून लावल्यामुळे काल नंतर मग नाईलाजास्तव काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी आदरणीय विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री आवासाच्या समोर धरणे कार्यक्रम आयोजित केला। 3 तासाच्या धरणे दिल्यानंतर त्या ठिकाणी जितेंद्र प्रसाद नावाचे मंत्री त्या ठिकाणी आले। त्यांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, बाहेर येऊन मीडियाला बाईट वेगळी दिली, परंतु चर्चा घडवून आणण्यामध्ये त्यांनी कुठलीही सक्रियता दाखविली नाही। अशा खोटारड्या सरकारवर विश्वास करायचा कसा म्हणून काँग्रेसचे संपूर्ण खासदार त्या ठिकाणी दटून होते। परंतु आपण बघितलं असाल मीडियामध्ये दाखवण्याचा प्रयत्न झाला की या देशाच्या विरोधी पक्षनेत्याला 4ही हात पायांना उचलून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। या देशाच्या नेत्या प्रियंका गांधी असोत किंवा अखिलेश यादव असो किंवा सुप्रिया सुळे असो, या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। या प्रवृत्तीला विरोध करण्याकरिता आज संसदेमध्ये चर्चा घडवून आणावी। या देशाच्या विद्यार्थ्यांवर जे महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण देशामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत, खोटे गुन्हे, ते खोटे गुन्हे परत घेण्यात यावे आणि या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत असणारे धर्मेंद्र प्रधान ज्यांच्यामुळे आज देशातील 22 विद्यार्थ्यांनी रेकॉर्डवर आत्महत्या केल्या, शेकडो पोरं असे आहेत की ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे प्रेशरमध्ये येऊन। या सगळ्या याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, ही खऱ्या अर्थाने गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या माध्यमाची आम्ही मागणी करत आहोत। आंदोलन हा जो आहे हा विद्यार्थ्यांशी जे झालेला जो खऱ्या अर्थानं नीट पेपर असो किंवा आणखी त्याचा निकाल असो, या सगळ्या गोष्टी जेव्हा रोज घडत असताना देशाचा पंतप्रधान त्याच्यावर काही बोलत नाही, त्याच्यावर कुठली चर्चा करत नाही, त्याची जबाबदारी तो स्वतः स्वीकारत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं मूर्ख बनवणारा देशाचा पंतप्रधान असेल तर त्याला पहिल्यांदा सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्याचबरोबर अमित शहासारखा गृहमंत्री या माणसाने विरोधी पक्ष नेत्याला ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला, राहुल गांधींच्या नाकामधून ब्लड निघायला लागला, इथपर्यंतचे हाल करणारे हे इंग्रजचे काही प्रतिनिधी आहेत का? इंग्रजांची हे काही औलाद आहे का की ज्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी जर कोणी मागणी करत असेल तर त्याला अमानुष पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा अनेक घटना आज देशपातळीवर दिसत आहेत आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काल झालेल्या घटनेच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना मारहाण, ज्यांचं रक्त निघाला, काही मुलं ॲडमिट झाले, राहुल गांधी असेल, अखिलेश यादव असतील, सुप्रिया सुळे असतील, आणखी इतर जे काही विरोधी पक्षाचे नेते असतील, या लोकांवर जो व्यवहार या लोकांनी सरकारच्या वतीने केला त्याचा निषेध करण्याच्यासाठी आणि जे काही गुन्हे यांनी दाखल केले असतील ते गुन्हे मागे घेण्यात यावं या संदर्भामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आज आम्ही या ठिकाणी डेप्युटेशन देण्याच्या संदर्भात आणि रस्त्यावर त्यांच्या विरोधाभास करण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो, एवढंच आज मला सांगायचं।